नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता. श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सब्जा या आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असणाऱ्या वनस्पतीबद्दल माहिती बघणार आहोत. तुळशीच्याच वर्गातली ही वनस्पती आहे. तुळशीसारखीच पाने, मंजिरी, आतमध्ये बिया, ज्याला सब्जा सीड्स असं आपण म्हणतो, तर बऱ्यापैकी तुळशीसारखंच दिसणारं हे झाड आहे. या झाडाचा वास इतका उग्र असतो की या उग्र वासाने ढेकूण, साप किंवा इतर कीटक याच्या जवळ येत नाहीत, पण याच्या बियांना वास नसतो. सब्जाच्या पानांचा, बियांचा वेगवेगळ्या त्रासामध्ये औषध म्हणून वापर केला जातो. या दोघांचे गुणधर्मही पूर्णपणे वेगळे आहेत. सब्जाच्या बियांचा वेगवेगळ्या त्रासासाठी घरगुती उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, पण योग्य मात्रेमध्ये, योग्य प्रकारे जर याचं सेवन केलं गेलं नाही तर फायदा होण्याच्या ऐवजी तोटाच होतो. म्हणूनच सब्जाच्या बियांचं कोणी, कधी, कसे, किती मात्रेमध्ये सेवन करावे, किती दिवस सब्जाच्या बियांचं सेवन केलं पाहिजे, कोणी सब्जाचं सेवन करू नये, अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाजूला बेल नोटिफिकेशनचं बटन आहे ते देखील दाबा, की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल. आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचे असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनेलला नक्कीच भेट द्या. सब्जाच्या बियांचा वेगवेगळ्या सरबतामध्ये, फालुद्यामध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, कारण ह्या आतून शरीराला थंडावा देतात, उष्णतेचा त्रास कमी करतात, पित्त कमी करतात, कारण ह्या शीत म्हणजेच थंड स्वभावाच्या आहेत. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त लिक्विड्स घेण्यावरती आपला जोर असतो. वेगवेगळी सरबतं आपण पितो. जर त्याच्यामध्ये तुम्ही सब्जा बी घालून घेत असाल तर अंगातली कडकी कमी होते आणि शरीर आतून थंड वाटू लागतं. हातापायाची, डोळ्यांची आगाग होणे, छातीमध्ये, पोटामध्ये जळजळणे, वारंवार तोंड येणे, आम्लपित्ताचा त्रास होणे, असे जर उष्णतेमुळे वेगवेगळे त्रास तुम्हाला होत असतील तर एक चमचाभर सब्जा बी व्यवस्थित धुवून 10 ते 15 मिनिटं भिजत घाला. 10 ते 15 मिनिटांनंतर ते व्यवस्थित फुलल्यानंतर एक चमचाभर सब्जा बी, पाणी, लिंबू पाणी, कोकम सरबत, आवळ्याचं सरबत, वाळ्याचं सरबत, ताक अशा तुमच्या आवडीच्या सरबतांमध्ये, आवडीच्या पेयांमध्ये घालून तुम्ही सब्जाचं सेवन दिवसातून 1 ते 2 वेळा करू शकता. किंवा खीर बनवताना, सॅलेड बनवताना त्याच्यामध्ये सब्जा बी घालून तुम्ही त्याचं सेवन करू शकता. स्पेशली दुपारची जी वेळ असते, पित्ताचा तो काळ असतो, तर या काळामध्ये तुम्ही आवर्जून सब्जाचं सेवन केलं पाहिजे. किंवा पाणी पिण्याची जी तुमची बॉटल असते तर त्याच्यामध्ये सब्जा बी घालून ठेवा आणि तहानेनुसार ते पाणी तुम्ही प्या. याने उष्णतेचा त्रास खूप चांगल्या प्रकारे कमी होतो. सब्जाचे बी चवीला गोड लागतात, म्हणजेच हे मधुर रसाचे आहेत. स्निग्ध आणि पिच्छिल गुण याच्यामध्ये आहे, म्हणजेच या बिया पाण्यात भिजवल्यानंतर वरती चिकट असा जेलीसारखा पदार्थ तयार होतो. हाताला त्या बुळबुळीत अशा लागतात, म्हणजेच कफाचा जो गुण आहे तोच गुण या बियांमध्ये आहे. म्हणून सब्जा बी शरीरातील कफदोष वाढवतात आणि वात व पित्त दोषाचं शमन करतात. तुमच्या शरीरामध्ये, आतड्यांमध्ये जर कोरडेपणा आलेला असेल, संडासला कडक होत असेल तर पोट साफ होण्यासाठी तुम्ही सब्जाच्या बियांचं सेवन करू शकता, कारण याच्यामध्ये फायबर्सचं प्रमाण जास्त आहे. त्याचबरोबर सब्जाच्या बियांचं सेवन केल्यानंतर आतड्यांमध्ये स्निग्धपणा येऊन पोट साफ होण्यासाठी मदत मिळते. तुम्हाला जर दूध प्यायची सवय असेल तर दुधामध्ये चमचाभर सब्जा बी, चमचाभर तूप असं घालून तुम्ही याचं सेवन करू शकता. याने आणखी चांगल्या प्रकारे पोट साफ होण्यासाठी मदत मिळते, कारण दूध आणि तुपामुळे याचा स्निग्धपणा आणखी वाढतो आणि वाढलेल्या दोषांचं शमन होतं. शरीराची ताकद वाढवण्यासाठी, शुक्रधातू वाढवण्यासाठीही तुम्ही अशा प्रकारे दुधातून सब्जाचं सेवन करू शकता. त्यात गोडव्यासाठी तुम्ही खडीसाखरही मिसळून घेऊ शकता, कारण याच्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स, अँटीऑक्सिडंट, प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न यासारखे पोषक घटक असतात, ज्याच्यामुळे आपली इम्युनिटी वाढते, त्वचेचं आणि केसांचं आरोग्य चांगले राहते. ओव्हरऑल एक हेल्थ सप्लिमेंट म्हणून सब्जा आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. सांध्यांमधलं वंगण कमी होऊन जर सांधेदुखीचा त्रास तुम्हाला होत असेल, स्पेशली जो आपला लोड बेअरिंग जॉईंट आहे गुडघा, त्या ठिकाणचं वंगण म्हणजे श्लेषक कफ कमी होऊन कटकट कटकट असा आवाज येणं, सांधे दुखणं असे जर प्रॉब्लेम्स तुम्हाला असतील तर त्या ठिकाणी तुम्ही सब्जाचं सेवन करू शकता.
कारण आपण पाहिलं की जर योग्य मात्रेमध्ये सब्जाचं सेवन केलं तर शरीरातील प्राकृत कफ तो वाढवतो, त्याच्यामुळे सांध्यांच्या ठिकाणचा श्लेष्मक कफ वाढणार आहे, त्याच्यामुळे वंगण कमी झाल्यामुळे होणारे प्रॉब्लेम्स बरे होतील, त्याच्यामुळे जॉईंट पेन कमी होईल आणि बाकी विटॅमिन्स, प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न अशा प्रॉपर्टीज तर याच्यामध्ये आहेतच. लघवीच्या तक्रारी जर तुम्हाला असतील, म्हणजेच लघवी कमी प्रमाणात, अडखळत, थांबून थांबून होणे, लघवीला लाल होणे, उन्हाळी लागणे, लघवी करताना जड जाणे किंवा तिडीक मारणे, अशा तक्रारी जर तुम्हाला असतील तर आत्ता सांगितल्याप्रमाणे पाण्यासोबत किंवा इतर सरबतांसोबत तुम्ही सब्जाचं सेवन करू शकता, कारण याने लघवीच्या तक्रारी दूर होतात, लघवी साफ होते, मूत्रजनन हा गुण याच्यामध्ये आहे. वजन कमी करण्यासाठीही तुम्ही सब्जाचं सेवन करू शकता, कारण याच्यामध्ये कॅलरीजचं प्रमाण कमी आहे आणि फायबर्सचं प्रमाण जास्त आहे. कफाचा गुरुगुण याच्यामध्ये आहे, त्याच्यामुळे याचं सेवन केल्यानंतर जडत्व येतं. जेवणाच्या साधारण अर्धाभर तास आधी आत्ता सांगितल्याप्रमाणे तुमच्या आवडत्या गोष्टींसोबत तुम्ही सब्जाचं सेवन करू शकता. याने पोट भरल्यासारखं वाटतं, खाण्याचा पोर्शन कंट्रोलमध्ये येतो आणि त्याच्यामुळे इनडायरेक्टली वजन कमी होण्यासाठी तुम्हाला फायदा होणार आहे. त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठीच्या इतर गोष्टींकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर आणखी छान फायदा तुम्हाला होणार आहे. ज्यांना वेगवेगळे क्रेविंग्स होतात, सतत काहीतरी खाऊ वाटतं आणि त्याच्यामुळे वजन वाढतं, त्यांच्यासाठी तर सब्जा खूप फायदेशीर आहे. पचनाच्या तक्रारी तुम्हाला असतील तर त्या ठिकाणीही तुम्ही सब्जाचं सेवन करू शकता. याने मेटाबॉलिझम सुधारून पचनाच्या सर्व तक्रारी दूर होतात. तुम्हाला जर वारंवार जुलाब होत असतील तर त्या ठिकाणी तुम्ही सब्जाचं सेवन करू शकता. याच्या स्तंभन गुणामुळे जुलाब थांबतात. फक्त जुलाबामध्ये याचं दुधासोबत सेवन न करता ताकासोबत करावं. तर अशा प्रकारे पोट साफ होण्यासाठी आणि जुलाब थांबवण्यासाठी अशा दोन्ही प्रकारे सब्जा आपल्याला उपयोगी पडतात. सब्जाचे बी रक्तातल्या साखरेची पातळी कंट्रोलमध्ये ठेवतात, त्याच्यामुळे ज्यांना शुगर लेवलवरती कंट्रोल ठेवायचा आहे ते सब्जाचं सेवन करू शकतात. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी याच्यामधून सगळ्यांनाच जावं लागतं. त्याच्यामुळे जर तुम्ही सब्जाचं सेवन करत असाल तर मन शांत राहतं, कारण याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड आहे, ज्याचं आपल्या मेंदूवरती खूप छान काम आहे. याच्यामुळे मेंदूच्या पेशींचा विकास होतो, स्मरणशक्ती आणि कॉन्सन्ट्रेशन सुधारतं. तर असे सब्जाच्या बियांचे आपल्या आरोग्यासाठी भरपूर फायदे आहेत. सब्जाचं सेवन कोणी करू नये ते आता आपण बघूयात. ज्यांना खूप जास्त कफाचा त्रास आहे त्यांनी सब्जाचं सेवन करू नये, कारण कफ वाढवणारा गुण याच्यामध्ये आहे, त्याच्यामुळे कफाचे आजार वाढू शकतात. प्रेग्नेंट महिलांनी किंवा डिलिव्हरी नंतर प्रसूत स्त्रियांनी सब्जाचं सेवन करू नये किंवा वैद्यांच्या सल्ल्याने ते सब्जाचं सेवन करू शकतात, कारण असं म्हटलं जातं की याचा परिणाम इस्ट्रोजन लेवलवरती होतो, ज्याचा परिणाम बाळावरती होऊ शकतो. सब्जाच्या बिया, तेल किंवा अर्क ब्लड क्लॉटिंग स्लो करतात, रक्त गोठण्याची प्रक्रिया मंदावतात. त्याच्यामुळे ज्यांची नुकतीच सर्जरी झालेली आहे किंवा भविष्यात सर्जरीचा काही प्लॅन आहे किंवा ज्यांना जखमा झालेल्या आहेत त्यांनी सब्जाचं सेवन करू नये. सब्जाच्या बिया थंड स्वभावाच्या असल्यामुळे थंडीच्या दिवसात, थंड वातावरणात किंवा कफ प्रकृतीच्या लोकांनी याचं सेवन काळजीपूर्वकच केलं पाहिजे. सब्जाच्या बिया नेहमी पुरेशा पाण्यात भिजवून पूर्णपणे फुगल्यानंतरच तुम्ही त्याचं सेवन केलं पाहिजे, कारण तुम्ही तशाच प्रकारे न भिजवता किंवा अर्धवट भिजवलेल्या बियांचं सेवन केलं तर त्या घशामध्ये अडकू शकतात आणि तशाच प्रकारे त्या पोटात गेल्या तर तुम्हाला पचनालाही त्या प्रॉब्लेम देतील. तुम्ही जास्तीत जास्त 2 चमचेपर्यंत सब्जाचं सेवन करू शकता, कारण जर अति प्रमाणात तुम्ही त्या घ्यायला गेलात तर फायदा होण्याच्या ऐवजी तोटाच होतो, कारण अति सर्वत्र वर्जयेत. सब्जाचं सेवन किती दिवस करायचं तर सलग 21 दिवस सब्जा घेऊन 7 ते 8 दिवस गॅप द्या, नंतर 21 दिवस. अशा प्रकारे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये किंवा काही हेल्थ इश्यूज तुम्हाला असतील तर सलग 2 ते 3 महिने तुम्ही सब्जाचं सेवन करू शकता, किंवा आता सांगितल्याप्रमाणे जर काही त्रास तुम्हाला असेल तर त्या त्रासापुरतं तुम्ही सब्जाचं सेवन करू शकता. सब्जा घेताना काय त्रास तुम्हाला होतोय त्याला अनुसरूनच तुम्ही सब्जा घ्या. म्हणजे पोट साफ होण्यासाठी सब्जा घेताय तर दुधासोबत घ्या. जुलाब होतायत आणि तुम्ही दुधासोबत सब्जा घेताय तर तुमचा त्रास वाढणार आहे. त्याच्यामुळे संपूर्ण व्हिडिओ आधी व्यवस्थित ऐका. व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे योग्य त्या प्रकारे, योग्य त्या प्रमाणामध्ये तुम्ही सब्जाचं सेवन करा, तरच तुम्हाला फायदा होणार आहे. नाहीतर तुम्ही वैद्यांचा सल्लाही घेऊ शकता. हाच व्हिडिओ नाही तर माझा प्रत्येक व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका, नाहीतर तुमचे वेगवेगळे कमेंट्स असतात ज्याचं उत्तर मी ऑलरेडी त्या व्हिडिओमध्ये दिलेलं असतं.
तर या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय करून पहा, परिणाम मला कमेंट करून नक्की सांगा। या व्हिडिओविषयी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर त्या देखील कमेंट करून नक्की विचारा। पुन्हा भेटूयात नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।